अरे वा, आज लवकर तयार झालात. मग आमच्या सासूबाई येत आहेत आमचं कौतुक करायला. केवढा आनंद आहे हा. आनंद तर आहेच. पर येसू, आमच्याकडून मामासाहेबांना सांगायचंच राहून गेलं. तेवढं तुम्ही सांगा. मामासाहेब, गणोजीराव, राजकोरताई साहेब सगळ्यांना सांगा. बरं, तुम्ही न्याहारी केलीत का? आता त्यांच्या सोबतच न्याहारी करू. आधी तुम्ही खाऊन घ्या बरं. बरं हिथं नको, जा तिकडं. हिथं नको, बाहेर जा बरं. बरं झालं भेटली. आल्या राणी साहेब? येतीलच, कधी वरती ये. आम्ही 2 गावं पुढे जातो. झाली समधी तयारी. बरं, त्या सुवासिनी आल्या? हाक मारले की येते लगेच. नाही, तसं नको. आधी बोलवून घे, नंतर धावा धाव नको. बर बर. बरं, रांगोळ्या, तोरणं ते समज माझा अंतोजी करतोय आणि रांगोळ्या रानहक्काने काढल्यात. आणि हा, तुझ्या सुनबाईला सांग न्याहारी करून घ्यायला. त्या करतील. अहो पण तुम्ही युवराज, चलिए हम तैयार है. रायप्पा जी, आपल्या अश्वदळातल्या 100 स्वारांचं पथक घेऊन पुढे हो. जी. अंतोजी, वेशीत सनई चौघडे, शिंगवाले. सनई चौघडे विशीत तयार आहेत आणि शिंगवाल्यांना लागलीच निरोप धाडतो बघा. विलंब नको अंतोजी. होय. युवराज, निघावं लागेल. आतोशी आल्या? जी युवराज. युवराज, निघूया. चला. सजवा, चांगली आरास झाली पाहिजे. धाराव, बरं झालं आलीस. झाली रांगोळी काढून? हो झाली. शिल्लक आहे ती बायका काढताय. आज काय रांगोळी पुरत नाही. बर, हे गजर घ्या तुम्ही बी एक माळ. बर, हे धाराव, जरा मुतपाकखान्याकडे जाऊन येतेस? अव समजा स्वयंपाक तयार हाय. बर, मातोश्री आल्याच असतील कोसावर. कोसावर कुठं? इथं वेशी पावतर आल्यात. अगं, सनई चौघड्यांचा आवाज तर बाहेरून येतोय. अगं बाई, आल्या का काय? मातोश्री, वाकू नका. दिवसात आहात, असू द्या. असं कसं मातोश्री? ती रीत आहे आणि रीत सोडून कसं चालेल? तुम्ही लक्षात ठेवता, पण शंभूराजे लक्षात ठेवत नाही. आहेत कुठे? तुमच्याच स्वागतासाठी. बताशीबाई. हो, म्हणजे 2 गावं सामोरे येणार होते तुमच्या स्वागतासाठी. पण आले नाही. विचारा धाकट्या बाई साहेबांना. मग गेले कुठे? आणि आम्ही इथे येतोय म्हटल्यावर इथे असायला हवं होतं त्यांनी. आम्हालाही तेच नवल वाटतंय. असू द्या, आमचे अंदाज अगदीच चुकत नाही. बरं, आत या.
सुनबाई, फार विचार करू नका. चला. चला थोरल्या बाईसाहेब. कविराज, जी युवराज कुठे आहेत? तुमच्याच सोबत होते ना? जी युवराजने. बघितलं ना धारात्या, झाल्या मातोश्री नाराज आता. होय, पहिल्या घासालाच खडा लागला. कसं बोलल्या. तरी आम्ही युवराजांना सांगत होतो, समजावत होतो त्यांना, कुठे जाल तर जाऊ नका, पण गेले. आम्ही 2 गावं सामोरं गेलो होतो. पहिल्या गावाची वेस ओलांडल्यावर खेत खलियांमधून जात असताना अचानक कुछ गडबडी की आवाज आहे. कसली गडबड? पता नाही, पण लोक धावत होते आणि युवराजांना बघितल्यावर त्यांना हाका मारायला लागले. युवराज त्यांच्याबरोबर गेले आणि जाताना एवढंच म्हणाले, कविराज आपण पुढे व्हा, आम्ही आलोच. आणि आले नाहीतच. पर गेलं कुठं? हे असं असतं धारात्या, आपण सांगायचं एक आणि करतात दुसरंच. आता असं केल्यावर मातोश्री चिडणार नाही तर काय करणार? या वाड्याचं बांधकाम उत्तम आहे आणि हवेशीर किती. हो, भरपूर हवा आणि भरपूर उजेड येतो वाड्यात. हीच वाड्याची खासियत. खरंच ऐकून होतो या वाड्याबद्दल, पण येण्याचा योग आला नव्हता कधी. हो, आणि योग जुळून आला तो आज. मातोश्री, परसदार कसं वाटलं? खूपच छान. नारळ, सुपारी, आंब्याची खूप मोठी मोठी झाड आहेत. हो, आणि कडीपत्त्याचं झाड पाहिलं? फोडणीला 4-5 पानं टाकली तरी अगदी घमघमाट सुटतो सगळीकडे. हो हो. वा, मुतपाखानाही आवडला बरं का. सुबक रचना. त्यात कोकणातील चुली या आटोपशीर असतात. आणि न्हाणीघर? न्हाणीघर सुद्धा उत्तम आहे. दगडी ओटा, हौदा, सगळं कसं हाताशी आहे आणि भरपूर मोठा. रायगडाहून मोठा आहे कुसळखाना. हो, हे सगळं करताना धाराऊची दमछाक होते. त्या मानाने नोकर चाकर कमीच आहे तिथे. धारावलं जमत असेल, म्हणजे जमतंय ना. करून घेते. तिचा आवाज ऐकला की सेवक मंडळी आटोपशीर शिस्तीने कामं करतात. तुम्ही येणार म्हणून भोजनाची केवढी सिद्धता, केवढ्या भाज्या आणून ठेवल्यात. डाळी डुळी नीट करून अगदी निगुतीने ठेवून दिल्यात. शंभूराजेंचं दालन कुठे? हे दादासाहेबांचं दालन. हे हो. मातोश्री, माफ करा, पण दादासाहेबांच्या दालनात त्यांच्या परवानगीशिवाय कोणी जाऊ शकत नाही. का? म्हणजे आत त्यांचे ग्रंथ, काव्य लेखन, पत्रव्यवहार. पत्रव्यवहार? खाजगी पत्रव्यवहार म्हणा. हो, दादासाहेबांना विचारून मग आपण येऊयात का? असं? पण आमची इच्छा होती पाहायची. दालन असं. हो, जारण मारणचा प्रदेश तो. जादूटोणा, काळी विद्या, कुठली वेळ कशी येईल काय सांगता येतं का? तुम्हीच सांगा.
पंत, महाराणी साहेब शृंगारपुरी गेल्यापासून उगाच माझ्या छातीतली धडधड वाढते हो. हे बघा, तुम्हाला कावरं बावरं व्हायची काही गरज नाही. हो नाही कसं, त्या माय लेकरातले गैरसमज वाढवण्यासाठी आपलाही हातभार लागलाच आहे की. एक लक्षात ठेवा, आपण काहीही केलेलं नाही. आपण वेळोवेळी आपली मतं मांडली, बास इतकंच. हा, पण त्यामुळे गैरसमज वाढले काय किंवा कमी झाले काय याच्याशी आपला काहीही संबंध नाही. ओ संबंध नाही कसा म्हणताय तुम्ही? महाराणी साहेबांनी युवराज यांना लिहिलेला खलिता आपणच गायब केला ना. हळू. हो, जरा भान राखा, भिंतीलाही कान असतात. पण हे सगळं आपल्या अंगलट नाही आलं म्हणजे मिळवलं. तुम्ही जरा गप्प बसा. ओठातलं काही ओठावर येऊ देऊ नका. बाकी सगळं आपोआप होईल. पण पंत, काही झालं तरी माय लेकरं आहेत ती. समक्ष भेटी गैरसमजाचं धुकं विरायला कितीसा वेळ लागणार आहे? कशाला काळजी करताय हो? या अनाजीनं पायानं मारलेल्या गाठी भल्या भल्यांना हातानं सुद्धा सोडवता येत नाहीत, हे माहिती आहे ना? हो, तसं झालं तर चांगलंच आहे. पण नाही झालं तर सगळं अंगलट येईल तुमच्या. माझ्या काही अंगलट बिंगलट येणार नाही. आणि तुम्ही असे लटपटू नका. पण घटनाच अशा घडतायत की काळजी वाटते हो. केवळ एका साध्या निमंत्रणावरून सगळा राग विसरून महाराणी साहेब शृंगारपुरी गेल्यास ना. जाऊ द्या ना, समोरासमोर भेट कधी ना कधी होणारच होती. आणि त्यात युवराजांकडे बघण्याचा जो नवा दृष्टिकोन आपण त्यांना दिलाय, त्याच दृष्टिकोनातून त्या युवराजांकडे पाहतील. आपण कोणता दृष्टिकोन? दिलेर खानाची फौज स्वराज्याच्या सीमेवर येऊन धडक देत होती. आपण बोलावूनही शंभूराजे आले नाही. चारामापी, अश्वदळ आदी प्रकरणातील त्यांची मनमानी आणि भरीस भर म्हणून त्या शाक्तपंथी साधूंशी केलेली घसट, चारण मारण विद्या, अघोरी कर्मे असे पुष्कळ मुद्दे आहेत. आणि केवळ एका भेटीतच गैरसमजाचे डोंगर भुईसपाट होणार नाहीत. हा माझा शब्द आहे, लिहून घ्या. बताशीबाई, बघा ना, सगळं अगदी जुळून आलंय. म्हणजे थोरल्या मातोश्री आल्या, आमची तर काळजीच मिटली. त्यांनी तुमच्यासोबत वाडाही फिरून बघितला ना? हो, परसदारी बघितला. परसदारातली बकुळीची झाडं खूप आवडली आणि तुमचा चाफाही आवडला त्यांना. हो, मग खुश झाल्या असतील एकदम. खुश झाल्या, सकाळी चिडल्या. चिडणारच ना त्या. युवराजांनी जावं ना 2 गावं सामोरे, पण नाही, गेले कुठेतरी. मग अशा वेळी काय करणार मातोश्री? चिडणारच ना त्या बत्ताशीबाई. वहिनीचा एक मोठी गंमतच आहे. दादासाहेब सामोरे आले नाहीत म्हणून धाकट्या मातोश्री काळजीत पडली. थोरल्या मातोश्री मात्र चिडल्या. पण आम्ही म्हणतो, युवराजांनी तरी कशाला कुठे जावं? ते झालंच. परंतु एक बोलू का? आम्हाला एक गोष्ट राहून राहून वाटते. ती म्हणजे थोरल्या मातोश्री आई म्हणून नाही, स्वराज्याच्या महाराणी म्हणून तर आल्या नाहीत ना शृंगारपुरी. बत्ताशीबाई, खरंच तसं काही नाही हो. आम्ही बघतोय ना सकाळपासून. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मातोश्रींमध्ये काहीही बदल झाला तरी तो आम्ही लगेच ओळखतो. तुमची काही गफलत होत नाही ना? गफलत? बत्ताशीबाई, मातोश्रींची माया आणि महाराणींचा आदब यातला फरक कळत नाही का आपल्याला? कळतो, पण यावेळी सहजतेपेक्षा सावधपणाचं एक काकड जास्त घातले आहे असं आम्हाला वाटतंय. आम्ही तर बाई मोठ्या खुशीत आहोत. बत्ताशीबाई,
डोहाळ्याच्या निमित्ताने का होईना मायलेकरांमधील गैरसमज दूर व्हावेत आणि थोरल्या मातोश्रींच्या हातच्या घावळाची गोडी अजून वाढावी. अपेक्षा तर तीच आहे, परंतु आमच्या मनात शंकाच आहे. मातोश्री, दादासाहेबांच्या दालनात त्यांच्या परवानगीशिवाय कोणी जाऊ शकत नाही. राणी साहेब, बोलवलंस? ये बस. जी असू द्या, मी आहे इथं. काय पाहिजे होतं तुम्हासनी? नाही, तसं काही नकोय, पण आम्हाला सांग, इथे काली मातेची मूर्ती का बसवली? जी नाही, सोपस्कार करून मूर्ती बसवली म्हणून विचारतोय आम्ही. जी नाही माहित. काही चर्चा मसलत कानावर आलीये का ग तुझ्या? जी, मी ध्यान नाही देत असल्या चर्चा मसलतींकडं. ते शाक्त पंथाचे साधू वाड्यावर येतात? जी येतात अधनं-मधनं. मग शंभूराजे त्यांच्याबरोबर तंत्रमंत्र पूजा वगैरे करतात? जी पूजा माझी आपण घरात करतो ना रोज, तशीच पूजा करतात युवराज. म्हणजे अघोरी विधी करायला मठात जात असतील? हवं कोणी सांगितलं तुम्हासनी? नाही जी, तो इतकं ठामपणे कसं सांगू शकतेस ग? हवं माझं मन सांगतंय तसं. बर. शंभूराजे आता कुठे आहेत? आजी तुमच्या स्वागतासाठीच गेलं होतं. 2 गावं सामोरं जायचं म्हणून किती नटलं होतं. नवीन चांगला पोशाख घातला होता. अव कधी नवं ते धोतर बी नेसलं होतं. ते दालन बंद का असतं? कोणचं? कोणतं? धाराऊ, किती आव आणशील ग भाबडेपणाचा? तेच दालन जे बंद असतं. जिथे जाण्याची परवानगी नाही त्याच दालनाविषयी बोलतोय आम्ही. अव आता शंभूराजांनी बंदी घातली म्हणून कुणी नाही जात दालनात. मग तेच तर विचारतोय ना, असं काय महत्वाचं आहे तिथे ज्यासाठी बंदी घालण्यात आली आहे? अव पर आम्ही कधी गेलोच नाही, तर कसं कळणार आत काय हाय आणि काय नाही ते? धाराऊ, हुशार आहेस तू. शृंगारपुरात येऊन बदलली आहेस बर का? नाही जी, आई हाय म्या. हा आई कधी बदलत नसते. काय म्हणायचंय तुला? हवा आईच्या नजरेनं लेकराकडे बघितलं की मग असं. तू शिकवणार आम्हाला? नाही जी, म्या माझ्या पुरतं बोलते. म्या तुम्हासनी काय शिकवणार? एकंदर तू आम्हाला शंभूराजेंविषयी काहीच माहिती सांगणार नाहीस तर. राणी साहेब, तुमची परवानगी असेल तर येऊ म्या. लई कामं खोळंबल्यात. जा. जी. कोणी कितीही पांघरून घातलं तरी आम्ही छडा लावणार.